About the audio visual aids for the communications, education, technology in nursing. ओके, हा तुमचा कोणता टॉपिक, कोणत्या सब्जेक्टचा पार्ट आहे? कम्युनिटीचाच पार्ट आहे, पण त्यामध्ये कोणता सब टॉपिक आपण बघणार आहेत? हेल्थ एज्युकेशन. ओके, हेल्थ एज्युकेशन मध्ये इम्पॉर्टन्स काय? एविड्सचं इन फॉर द काय, कशासाठी आपण यूज करणार? फॉर द कम्युनिकेशन साठी. ओके, कम्युनिकेशन जी मेथड आहे त्यासाठी यूज करणार. एज्युकेशन साठी जे टेक्नॉलॉजी आपण यूज करतो इन नर्सिंग मध्ये ते. सो आता या ठिकाणी बघा, मी तुम्हाला प्रोजेक्ट वरती एक पीपीटी दाखवते. म्हणजे काय, इझी वे आहे. ओके, कोणती कम्युनिकेशन वे आहे. ओके, अजून त्यामध्ये टेक्नॉलॉजी यूज करणार आहे आपण. ओके, डिफरंट टाईपचे आपण त्या ठिकाणी स्लाइड सुद्धा बघणार आहेत. ओके, आपण याला काय बोलतो? एव्ही एड्स. ओके, एव्ही पण तुमचे फ्लॅश कार्ड असेल, तुमचे चार्ट पेपर असेल, ओके, तुमचे एव्ही असेल, ओके, तुमचे डायग्राम्स असेल, पपेट शो असेल, प्रोजेक्ट मेथड असेल, स्क्रीनिंग मेथड असेल, ओके, टीव्ही असेल, हे काय सगळे आपले एव्ही ऑडिओ व्हिज्युअल एड्स. ओके, त्याला आपण एव्ही असं बोलतो. सो त्यानंतर बघा, व्हाय एव्ही इज मॅटर इन द नर्सिंग एज्युकेशन. का मॅटर करते की नर्सिंग एज्युकेशन मध्ये? फर्स्ट वन आहे पेशंट सेफ्टी. ओके, पेशंट सेफ्टी आहे, नंतर आहे इन्हान्स रिटेन्शन्स, आणि त्यानंतर आहे ऍक्टिव्ह लर्निंग. ओके, फर्स्ट वन म्हणजे आपण बघणार पेशंट सेफ्टी. पेशंट सेफ्टी म्हणजे काय की क्लिअर कम्युनिकेशन्स. ओके, प्रॉपरली क्लिअर कम्युनिकेशन्स झालं पाहिजेत. ओके, तुमच्या आणि पेशंटच्या मध्ये. सेफर केअर डिलिव्हरी. ओके, अँड रिड्यूस द मेडिकल एरर्स इन द क्लिनिकल प्रॅक्टिस. रिड्यूस करायचे आपल्याला कोणते? मेडिकल एरर्स. ओके, लाईक तुमचे मेडिकेशन एरर असेल, तुमच्या लॅबोरेटरीज एरर असेल, किंवा तुमच्या हेल्थ एरर असेल, सो ह्या आपल्याला काय करायचे? रिड्यूस करायचे. म्हणून आपण पेशंट सेफ्टीमध्ये एव्हिडन्स हे यूज करतो. ओके, एव्हिडन्स म्हणजे कोणते? जे कॉम्प्युटर मेथड आहे. ओके, जसं की एक स्कीम आहे. ज्यावेळेला मी पेशंटची लॉग इन आयडी करणार, मला ते स्कीम त्या ठिकाणी फॉलो दिसणार की पेशंट अप्लाय करू शकतो की नाही, किंवा पेशंटचा ऑल डाटा असेल. ओके, तर हॉस्पिटलचा कोणताही मेंबर तो पेशंटचा डाटा बघू शकतो. जर का पेशंट लॅबोरेटरीमध्ये गेला तर पेशंटची आय डी असणार, पेशंटची आय डी करून आपण त्या ठिकाणी पेशंटची रिपोर्ट ही ऍक्सेप्ट करू शकतो. इन्हान्स रिटेन्शन असेल. इन्हान्स रिटेन्शन म्हणजे काय की ऑडिओ व्हिज्युअल एड्स सिग्निफिकंटली इम्प्रूव्ह अंडरस्टँडिंग अँड लॉंग टर्म रिटेन्शन्स ऑफ द कॉम्प्लेक्स नर्सिंग कन्सेप्ट. ओके, त्याला आपण काय बोलतो? इन्हान्स रिटेन्शन्स. ओके, त्यामध्ये काय? इम्प्रूव्ह अंडरस्टँडिंग कोणाबद्दल? जे लॉंग टर्म रिटेन्शन असणार ना, त्यांच्यामध्ये जे लॉंग टर्म जे गोल असतात किंवा लॉंग टर्म एज्युकेशन असणार, त्यामध्ये आपण हे यूज करू शकतो. ऍक्टिव्ह लर्निंग म्हणजे काय? टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फॉर द ट्रेडिशनल लेक्चर्स इनटू इंटरॅक्शन्स लर्निंग सेंटर टू द एक्सपिरियन्स दॅट एंगेज स्टुडंट. ओके, या ठिकाणी जर का मी तुम्हाला विदाउट पीपीटी जर का ज्या ठिकाणी एज्युकेशन प्रोव्हाइड करतो, म्हणजे काय इफेक्टिव्ह आहे का? नाही. पण ज्या वेळेला तुमची व्हिज्युअल ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी बघणार तुम्ही, ओके, ऍक्टिव्ह लर्निंग त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. लाईक प्रेझेंटेशन असेल, मेसेज सेंडिंग असेल. ओके, तर हे काय की तुम्हाला एंगेज करतात त्या ठिकाणी. मग तुम्ही रायटिंग करणार, ओके, क्वेश्चनिंग करणार, ओके, शॉर्ट फॉर्म मध्ये नोट्स काढणार. ओके, हे काय ऍक्टिव्ह लर्निंग प्रोसेसमध्ये नर्सिंग एज्युकेशन मध्ये हे हेल्पफुल आहे. Nursing education has evolved beyond the textbooks and the lectures. Today, healthcare professionals need the dynamic learning tools that manner the complexity of the modern clinical environment. ओके, म्हणजे मॉडर्न क्लिनिकल एन्व्हायरमेंट आपल्याला त्या ठिकाणी फॉलो करायचे आहे. ओके, जे पास्ट मध्ये होते की पेशंटच्या फाईलवरती आपण लिहायचो, पण आता विदाउट पेशंट फाईल आपण स्वतः असे डिजिटलाइजनी काय करू शकतो? पेशंटला जे पण डिटेल्स आहे ते आपण बघू शकतो. ओके, त्यानंतर आपण बघू व्हॉट आर द ऑडिओ व्हिज्युअल एड्स. कोणते कोणते आहेत? इन्स्ट्रक्शनल व्हिडिओ आहे. ओके, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर क्लिनिकल डेमॉन्स्ट्रेशन असणार. ओके, ज्यावेळेला आपण डेमॉन्स्ट्रेशन करतो, ओके, डेमॉन्स्ट्रेशन करतो, त्यासाठी हे हेल्पफुल आहे. डिजिटल स्लाइड्स म्हणजे कोणत्या? ज्या स्लाइड्स असतात पीपीटी प्रेझेंटेशनच्या, त्या स्लाइड्स. ओके, ॲनिमेशन्स असेल, प्रेझेंटेशन असेल, पिक्चरिंग असेल. ओके, हे काय तुम्ही त्या ठिकाणी बघू शकतात की हा पिक्चर म्हणजे काय, रिलेशन कशामध्ये तुम्ही करणार त्याचा तुमच्या एज्युकेशन मध्ये. हाय फेलिडिटी टू द मॅनिकिन्स म्हणजे काय? रिअलिस्टिक पेशंट्स सिम्युलेटर्स फॉर द हँड ऑन प्रॅक्टिस. ज्या वेळेला तुम्ही मेडिकेशन बघणार त्यावेळेला तुम्हाला कळणार की हे मेडिकेशन आहे, आपण ह्या पेशंटला देतो. मग त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली ऑन पेशंट प्रॅक्टिस करणार, हँड प्रॅक्टिस करणार तुम्ही डायरेक्टली पेशंटवर. ई लर्निंग मॉड्यूल्स जसे की सेल्फ पेस इंटरॅक्शन डिजिटल कोर्स. ई लर्निंग मॉड्यूल्स म्हणजे काय की तुम्ही डिजिटलाइज करू शकतात ना,
ज्यावेळेला तुम्हाला एखाद्या क्वेश्चनचा आन्सर नाही कळला, तुम्ही काय करणार, यूज करणार डिजिटलाइज. ओके, त्या ठिकाणी पुट करणार क्वेश्चन्स, मग तुम्हाला आन्सर त्या ठिकाणी भेटेल. ओके, त्यानंतर आहे मल्टी सेन्सरी लर्निंग टूल्स. कोणते? एव्हिड्स आर द कंबाईन साऊंड, व्हिज्युअल अँड समटाइम्स आर द टॅक्टाइल एलिमेंट्स टू क्रिएट अ कॉम्प्रिहेन्सिव्ह लर्निंग एक्सपिरियन्सेस that engage multiple cognitive pathways simultaneously. These tools facilitate for the deeper understanding by the presenting information through the various channels like verbal, visual, kinesthetic, catering to the diverse the learning style. ओके, ज्यावेळेला तुम्ही बघा ऑडिओ व्हिज्युअल एड ज्यावेळेला बघतात, म्हणजे काय, व्हिज्युअली बघतात आणि ऑडिओ बघतात. ओके, किंवा तुम्ही एखादा लेक्चर बघताय तुमच्या चॅनलवरती, त्या ठिकाणी तुम्हाला अंडरस्टँडिंग भेटेल की हां, जो ह्या लाईनचा मिनिंग हे आहेत. ओके, म्हणजे का तुम्ही ऑडिओ पण घेतात आणि व्हिज्युअल ऍक्टिव्हिटी पण त्या ठिकाणी करणार. आपण त्याला काय बोलणार की ऑडिओ व्हिज्युअल एड्स हे इम्पॉर्टंट असणार इन आपल्या नर्सिंग एज्युकेशनमध्ये. की एलिमेंट ऑफ द कम्युनिकेशन्स एनहान्स बाय द ऑडिओ एव्ही एड्ससाठी सेंडर, मेसेज, चॅनल, रिसिव्हर, फीडबॅक. तुम्हाला तर माहिती आहे कम्युनिकेशनसाठी हे इम्पॉर्टंट असणार. कम्युनिकेशनसाठी काय, सेंडर. ओके, सेंडर काय करणार, नर्स एज्युकेटर डिलिव्हर द कंटेंट ऑफ क्लिअरली थ्रू द स्ट्रक्चर ऑफ एव्ही प्रेझेंटेशन्स. ओके, ज्या सिनियर नर्स असतात त्या काय करणार, एज्युकेशन प्रोव्हाइड करणार सुद्धा ज्युनियर नर्सला. ओके, मग त्या काय करणार, सेंडर सेंड करणार ना मेसेज, जे पण त्यांचे डाटा असेल, त्यांचा कंटेंट असेल तो डिलिव्हर करणार टू द अनदर पर्सनला. मेसेज म्हणजे काय, नर्सिंग कन्सेप्ट फॉर द क्लिनिकल प्रोसिजर्स, पेशंट केअर प्रोटोकॉल्स व्हिज्युअलाइज टू द इफेक्टिव्हली. ओके, मग त्यांचा मेसेज काय की नर्सिंग कन्सेप्ट बद्दल त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय. क्लिनिकल प्रोसिजर असेल त्या फॉलो करणार, पेशंट केअर असेल, पेशंट केअरचा प्रोटोकॉल्स असेल, पॉलिसी असेल, सो ते इफेक्टिव्हली त्यांना त्या ठिकाणी हेल्पफुल होणार. चॅनल काय, व्हिडिओ लाईक ॲनिमेशन्स, व्हर्च्युअल रियालिटी अँड द इंटरॅक्शन्स सिम्युलेशन्स. ओके, सो या ठिकाणी काय, चॅनल म्हणजे तुम्ही काय, तुमची व्हिडिओ सुद्धा बघू शकतात, ॲनिमेशन सुद्धा बघू शकतात. ओके, 3D ॲनिमेशन सगळ्यांना माहिती आहे ना, की ज्यावेळेला आपण ओपन हार्ट सर्जरी आपल्याला बघायची तर आपण 3D ॲनिमेशन सुद्धा त्या ठिकाणी बघू शकतो. रिसिव्हर काय करणार, नर्सिंग स्टुडंट इंटरप्रेटिंग अँड द अप्लाइंग नॉलेज इन टू द क्लिनिकल कंटेंट. मग तुम्ही काय करणार, मग तुम्हाला या ठिकाणी सांगणार की HIV व्हायरस असा स्प्रेड होतो, मग तुम्ही ती कुठे अप्लाय करणार, थोड्या क्लिनिकल्समध्ये. फीडबॅक काय आहे, इंटरॅक्शन्स, क्विज अँड द सिम्युलेशन्स अँड द रिअल टाइम डिस्कशन्स. ओके, या ठिकाणी काय होणार, इंटरॅक्शन्स म्हणजे काय, क्वेश्चन आन्सरिंग होणार. ज्यावेळेला मी तुम्हाला क्वेश्चनिंग करतो, तुम्ही आन्सरिंग करतात. ओके, त्यानंतर रिअल टाइम डिस्कशन्स. ओके, रिअल टाइम डिस्कशन करतो ना आपण कोणावर, लाईफ सेव्हिंग पर्सन्सवर, म्हणजे कोण, पेशंट बद्दल आपण त्या ठिकाणी बघतो. ओके, सो हे की एलिमेंट आहे कम्युनिकेशनसाठी टू द एव्ही एड्सला. ओके, त्यानंतर आपण बघणार आहे टाइप्स ऑफ एव्ही एड्स यूज इन द नर्सिंग एज्युकेशन. व्हिज्युअल एड्स, ऑडिओ व्हिज्युअल एड्स, ऑडिओ एड्स आणि इंटरॅक्टिव्ह टेक्नॉलॉजी. ओके, ऑडिओ व्हिज्युअल एड्समध्ये काय आहे, अॅनाटॉमिकल चार्ट्स असेल, डायग्राम्स असेल. ओके, ह्या ज्या अॅनाटॉमिकल तुम्ही डायग्राम्स करतात, चार्ट असाल, त्यामधून काय बघणार तुम्ही की टाइप्स ऑफ नर्वस सिस्टीम कोणती आहे. ओके, किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम बद्दल आपण बघतो, किंवा ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम बद्दल आपण बघतो. म्हणजे काय, ही व्हिज्युअल ऍक्टिव्हिटी तुमची करते. ओके, तुम्ही व्हिज्युअली त्या ठिकाणी बघू शकतात. ओके, त्यानंतर आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. म्हणजे काय, PPT, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. या ठिकाणी तुम्हाला मी इमेज दाखवली, तुम्ही त्या ठिकाणी आन्सरिंग करणार. ओके, त्यानंतर आहे इन्फोग्राफिक ऑन द प्रोसिजर. ओके, इन्फोग्राफिक म्हणजे की ज्या ठिकाणी आपण कशी प्रोसिजर फॉलो केली पाहिजे, आपण त्या ठिकाणी सुद्धा यूज करू शकतो. 3D अॅनाटॉमिकल मॉडेल्स. ओके, 3D अॅनाटॉमिकल आपण मॉडेल्स बघतो ज्यावेळेला. आता मला एखादी सर्जरी तुम्हाला दाखवायची तर मी तुम्हाला 3D ॲनिमेशनने दाखवणार. ओके, का, इझी फॉर द अंडरस्टँडिंगसाठी. ओके, त्यानंतर आहे ऑडिओ व्हिज्युअल एड्समध्ये अजून बघणार आपण क्लिनिकल प्रोसिजर व्हिडिओ. सांगू शकतात क्लिनिकल प्रोसिजर व्हिडिओ बद्दल काय आहे. क्लिनिकल प्रोसिजर व्हिडिओ म्हणजे काय, तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवणार, मग तुम्हाला प्रोसिजर करायची. बेड मेकिंगचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला तर तो काय क्लिनिकल प्रोसिजर व्हिडिओ आहे. लाईव्ह वेबिनार्स अँड द टेलिकॉन्फरन्सेस. सेमिनार, वेबिनार म्हणजे तुम्हाला की नंबर ऑफ स्टुडंट त्या ठिकाणी प्रेझेंट असणार, 1 पर्सन त्या ठिकाणी सेंड करणार त्यांना मेसेजेस. ओके, ते व्हर्च्युअल पेशंट स्टिम्युलेशन्स.
त्यानंतर डॉक्युमेंटरी स्टाईल केस स्टडीज. ओके, डॉक्युमेंटरी कशी, ज्यावेळेला कॉलम्स असतात, आपलं प्रेझेंटेशन असणार, आपण त्यावेळेला काय करतो, डॉक्युमेंटरी करतो आणि अप्लाय करतो आपल्या क्लिनिकल्समध्ये. ऑडिओ वर्ड्स कोणते कोणते आहेत, रेकॉर्डेड लेक्चर्स अँड द ब्रॉडकास्ट. जे तुम्ही आता मी रेकॉर्डेड लेक्चर घेतो आणि तुम्हाला पोस्ट करतो, तुम्ही हे केव्हा आपण बघू शकतात. ओके, हे कोणती आपली मेथड्स आहे, एव्हीएड्स मेथड्स. त्यानंतर आहे हार्ट अँड लंग साऊंड रेकॉर्डिंग. आता मला हार्ट आणि लंग साऊंडची रेकॉर्डिंग करायची, तर मी कशी करणार, रेकॉर्डिंग करणार ना मी त्या ठिकाणी, आणि कुठे पोस्ट करणार, ऑनलाईन. मग तुम्ही त्या ठिकाणी ऐकू शकतात ना केव्हा पण, मग ज्यावेळेला तुमच्याकडे ॲक्सेस असेल त्या पॉईंटचं त्यावेळेला तुम्ही ते ऐकू शकता. त्यानंतर आहे ऑडिओ पेशंट स्केनेरियस. ओके, म्हणजे काय, आता तुम्ही ऑडिओ म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेला आपण पेशंट हिस्ट्री सांगतो आपल्याला, सो आपण त्या ठिकाणी माईक सुद्धा आपल्याकडे असतो फॉर रेकॉर्डिंग करण्यासाठी. रिझन काय, नंतर जर का आपल्याकडून मिस्टेकली एखादी पेशंटची हिस्ट्री चुकीच्या लिहिल्या गेली किंवा चुकीच्या ऐकण्यात गेली तर आपण ती ऑडिबल करू शकतो. मेडिकल टर्मिनॉलॉजीज अँड द प्रोनिकेशन्स ऑफ द गाईडन्स. ओके, म्हणजे काय की मेडिकल टर्मिनॉलॉजीज यूज करू शकतो आपण. ओके, म्हणजे काय, अक्टेसिया, त्यानंतर एपिग्लोटिस म्हणजे काय, ग्लोटिस एपिग्लोटिस म्हणजे तुम्हाला मग त्यामध्ये डिसऑर्डर्स होतो. स्क्रिझोफ्रेनिया असेल, स्क्रिझोफ्रेनिया म्हणजे काय, सायकेट्रिक डिसऑर्डर्स आहे. ओके, अजून खूप साऱ्या टर्मिनॉलॉजी. हिपॅटायटिस म्हणजे काय, ब्लड रिलेटेड डिसऑर्डर्स आहे आणि कुठं होणार, आपल्या लिव्हर्स म्हणून स्टार्ट होणार. ओके, म्हणजे काय, ह्या टर्मिनॉलॉजी तुम्ही त्या ठिकाणी यूज करून आणि ऑडिओ एड्समध्ये हेल्पफुल तुम्हाला भेटू शकते. त्यानंतर फोर्थ वन आहे इंटरॅक्टिव्ह टेक्नॉलॉजी, लाईक कोणते, व्हर्च्युअल रियालिटी, VR. व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे कोणते, तुम्हाला रियालिटी बेसिसवरच तुम्हाला ती आयडेंटिफाय करू शकतात. ऑगमेंटेड रियालिटी, AR. ओके, त्यानंतर हाय फिडिलिटी ऑफ द पेशंट स्टिम्युलेटर्स. मोबाईल लर्निंग ॲप्लिकेशन्स. मोबाईल लर्निंग ॲप्लिकेशनमध्ये मी तुम्हाला एखादी ॲप्लिकेशन सेंड करणार, तुम्ही ती फिलअप करणार. ओके, म्हणजे काय, लर्निंग ॲक्टिव्हिटी आहे ती. त्यानंतर हाय फिडिलिटी पेशंट स्टिम्युलेशन म्हणजे काय, ज्या ठिकाणी पेशंटकडे आपण जाऊ शकत नाही त्या ठिकाणी आपण पेशंटला टीव्हीद्वारे सुद्धा एक्झामिनाईन करू शकतो. ओके, ऑगमेंटेड रियालिटी म्हणजे काय की जी रियालिटी पेशंटमध्ये आपण आहे ते आपण त्या ठिकाणी हँडल करू शकतो. ओके, हे कोणते आपले टाईप्स आहे ऑडिओ AV एड्सची. ओके, इन नर्सिंग एज्युकेशनमध्ये. त्यानंतर बघा, रिअल वर्ल्ड एक्झाम्पल लाईक व्हर्च्युअल स्टिम्युलेशन्स इन द नर्सिंग ट्रेनिंग. ओके, 48% काय आपल्याकडे, प्लॅन इन्व्हेस्टमेंट ग्रोथ नर्सिंग प्रोग्राम इन्क्रीजिंग द व्हर्च्युअल स्टिम्युलेशन बजेट बाय द 2027 पर्यंत. स्टुडंटचा कॉन्फिडन्स किती असतो, फॉर द रिपोर्टेड इम्प्रुव्हमेंट इन द क्लिनिकल प्रिपरेशन्स आफ्टर द VR ट्रेनिंग. ओके, व्हर्च्युअल रियालिटी ट्रेनिंग तुम्हाला देणार, म्हणजे कशी, रिअल पैशावर तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेनिंग देणार, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स किती असणार, 85%. ओके, तुम्हाला मी प्लॅन केला या ठिकाणी तुम्हाला शिकवतो. ओके, तुम्हाला रिअल पेशंट माहित नाही, ज्यावेळेला मी तुम्हाला रिअल पेशंटवर एखादी प्रोसिजर करायला लावली त्यावेळेला तुमचा किती असणार, कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह होणार 85% मध्ये. एन्झायटी रिडक्शन किती होणार तुमच्यामध्ये, 62% मध्ये. ओके, लाईक डिक्रीज इन द स्टुडंट स्ट्रेस बिफोर द रिअल पेशंट इंटरॅक्शन्स. बिफोर रिअल म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला माहीतच नाही पेशंट, पण ज्यावेळेला तुम्ही फर्स्ट टाइम व्हिजिट करणार एखाद्या पेशंटकडे इन हॉस्पिटलमध्ये, तुम्हाला एन्झायटी 62% त्या ठिकाणी असू शकते. ट्रान्सफॉर्मिंग क्लिनिकल preparedness like virtual reality scenarios create a safe environment where the student can practice in clinical decision making without risk to the actual patients. So this impressive experiences that replicate high pressure stimulations and the form of emergency response to the routine assessment. तुम्हाला माहिती आहे आमच्या कॉलेजमध्ये एक रिअल पेशंट होता. रिअल म्हणजे कसं, तो पूर्ण रिअल असणार, त्याची कार्डियक मॉनिटरिंग असणार, सर्व ऑल. आता पेशंटचं बोलणार CPR, त्याचे हार्ट रेट पण खूप कमी असणार, पण तो कोण डमी आहे, पण कोणत्या रिअलिटी डमीवाला आहे, तो व्हर्च्युअल रिअलिटीवाला डमी आहे. तुम्हाला असं वाटणार नाही तो पेशंट पर्सन आहे की डमी आहे. ओके, एवढा तो रिअलिटीमध्ये आपल्याला बघायला भेटणार. सो त्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात आणि तुमचं नॉलेज सुद्धा वाढवू शकतात. की बेनिफिट काय आहे एव्हीएडचे, लाईक इन्हान्स क्रिटिकल थिंकिंग अँड द रॅपिड असेसमेंट स्किल. तुमची स्किल्स रॅपिड होणार ना, इम्प्रुव्हमेंटेशन तुमच्यामध्ये जास्त होणार. ओके, त्यानंतर अलो अनलिमिटेड प्रॅक्टिसेस अँड द मिस्टेक बेस्ड ऑन द लर्निंग.
आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं पेशंटला आपल्याला आय व्ही द्यायचा आहे. ओके, तुम्हाला मी या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन केलं, पण तुम्हाला रिअलमध्ये पेशंटला आय व्ही द्यायचा आहे खरंच हॉस्पिटलला. डिफरन्स आहे. ओके, मग तुमची प्रॅक्टिसेस होणार या ठिकाणी, मिस्टेक जसं तुमची या ठिकाणीच क्लिअर होणार. मग तुम्ही जे रिअल पेशंटकडे जाणार त्यावेळेला तुमची मिस्टेक्स हे खूप कमी असणार, तुमच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट होणार. प्रोव्हाइड इमिडिएट फीडबॅक ऑन द क्लिनिकल डिसिजन्स. मग मी तुम्हाला लगेच फीडबॅक प्रोव्हाइड करणार. तुम्ही क्लिनिकल्समध्ये असं तुमच्याकडून मिस्टेक झाली, तुम्हाला बोलणार की तुम्हाला अजून प्रॅक्टिसची गरज आहे, सो तुम्ही हे प्रॉपरली हँडलिंग करू शकता. बिल्ड अ कॉन्फिडन्स बिफोर द एंटरिंग द रिअल क्लिनिकल सेटिंग. आता या ठिकाणी मी तुम्हाला डेमीवर एक्सपेरिमेंट करायला लावतो. मग कुठं जाणार आपण? हॉस्पिटल्सला. मग त्या ठिकाणी काय, बिफोर एंटरिंग मग तुम्हाला काय करणार, डेमीवर प्रॅक्टिस करायला लावणार, मगच तुम्ही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स येणार. ओके, हे रिअल एक्झाम्पल आहे फॉर द एव्हियर्सचे, की जे स्टुडंटवरती आपण अप्लाय करू शकतो. Impact of communication skill in nursing: verbal communication, video demonstration, speech, therapeutic communication techniques, active listening, and clear patient education delivery. Non-verbal skills: role-play videos highlight body language, facial expressions, and the importance of compassionate listening expressions. Visual communication: training on telehealth platforms, electronic health records, and remote patient monitoring systems. व्हर्बल कम्युनिकेशनसाठी तुम्हाला हेल्पफुल होणार फॉर द एव्हियर्स. ओके, त्यामुळे तुम्ही काय करणार, लिस्निंग करणार, प्रॉपरली एज्युकेशन प्रोव्हाइड करणार टू द पेशंटला. नॉन व्हर्बलमध्ये तुम्ही काय करू शकता, रोल प्ले. ओके, रोल प्ले करून सांग तुम्ही त्या ठिकाणी त्यांना एक्सप्लेन करू शकता फॉर तुमचं टॉपिक. लँग्वेज असेल बॉडी लँग्वेज. ओके, त्यानंतर फेशियल एक्सप्रेशन फॉर सॅड आहे, हॅप्पी आहे, अँगर आहे. ओके, ते इम्पॉर्टन्स ऑफ द कंपेन्सिएनेट ऑफ द प्रेझेन्सेस. ओके, म्हणजे का तुम्ही त्या ठिकाणी प्रेझेन्स करता तुम्ही स्वतःला. ओके, मग आता मी त्या ठिकाणी तुम्हाला मी माझा बिहेवियर अँगर दाखवतो, म्हणजे का तुम्हाला काय वाटणार की अँगर शो या ठिकाणी दिसत आहे. तसंच माइंड ऍक्ट असतो. माइंड ऍक्ट बघितले कधी? माइंड ऍक्ट डायरेक्टली ते नॉट ओपन त्यांचं माउथ करणार, पूर्ण माइंड ऍक्ट करणार, एक मेसेज सेंड करणार. ओके, तर आपण नॉन व्हर्बल स्किल असं बोलतो. डिजिटल कम्युनिकेशनसाठी काय असणार की रेकॉर्ड मेंटेन असणार त्या ठिकाणी प्रॉपरली. ओके, पेशंटला आपण कुठे पण कोणत्या पण डिपार्टमेंटमध्ये हेल्प होणार पेशंटला फॉर द ट्रीटमेंटसाठी. ओके, एव्हियर्स इट इज जस्ट अ टीच ऑफ क्लिनिकल स्किल्स. क्लिनिकल स्किल तुम्हाला त्या ठिकाणी शिकवतात. ओके, फॉर द एम्पॅथी, सिम्पॅथी. एम्पॅथीमध्ये तुम्हाला सिम्पॅथी करणे. सिम्पॅथी म्हणजे काय, आपण सिम्पॅथी बोलतो ना की दिलासा देणे, तसे एम्पॅथी म्हणजे काय मला तर तुम्ही मिनिंग सांगायचं आहे लास्टला लेक्चरला. ओके, लास्टला मध्ये तुम्हाला विचारणार एम्पॅथी म्हणजे काय. प्रोफेशनलिझम म्हणजे काय, प्रॉपरली प्रोफेशनलिझम तुम्ही त्या ठिकाणी व्हॅल्यूज फॉलो करता. आणि कम्युनिकेशन्स अँड द एक्सलन्स इन दॅट द डिफाईन फॉर द एक्सेप्शनल नर्सिंग केअरसाठी. Record the patient interactions, allow the student to observe the expert communication techniques, analyze their own performance, practice difficulty in the conversations in supportive learning environment. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असेल रिगार्डिंग तुमच्या लर्निंगमध्ये, तुम्हाला समजत नाही की आय एम इंजेक्शन म्हणजे काय, आय व्ही इंजेक्शन म्हणजे काय. सो या ठिकाणी तुम्हाला हेल्पफुल होईल की एव्हियर्समध्ये या ठिकाणी तुम्हाला मी इमेज शो करेल, म्हणजे आय व्ही कसा, आय एम कसा, आणि क्लिनिकल बेस्ड प्रॅक्टिसेस तुमच्या त्या ठिकाणी प्रॉपरली घेणार. ओके, licensing for e-learning platforms constrain education budgets, particularly in smaller institutions. आता या ठिकाणी आपण बघू शकतो, डिपेंड करणार तुमचा इन्स्टिट्यूशनवर फायनान्शियल बजेट किती आहे. जर लो बजेट असेल तर ब्लॅक बोर्डवर शिकवावं लागतं आपल्याला. हाय बजेट असेल तर डिजिटलाइज त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतो. ओके, सो त्यावरती सुद्धा एव्हियर्स हे इम्पॅक्ट होऊ शकतो. सेकंडवाला Maturity development. Educators need comprehensive training to effectively integrate AVH's technical proficiency alone is not enough. Faculty must understand pedagogical strategies for technology enhanced learning. ओके,
फॅकल्टी डेव्हलपमेंट म्हणजे की त्या ठिकाणी फॅसिलिटी कशी प्रोव्हाइड होते तुम्हाला रिगार्डिंग तुमच्या एज्युकेशनमध्ये. ओके, हाय टेक्नॉलॉजी असेल तर तुम्हाला हाय फॅसिलिटी त्या ठिकाणी प्रोव्हाइड होणार रिगार्डिंग तुमच्या एज्युकेशनसाठी. थर्ड वन, ह्युमन टच बॅलन्स. Human touch balance. While technology enhances learning, nursing remains fundamentally human. Excessive reliance on heavy aids must not overshadow the development of compassionate person-centered care skills. ओके, या ठिकाणी एव्हिडन्स काय करणार तुम्हाला त्या ठिकाणी शो करणार की या ठिकाणी इफेक्टिव्ह काय आणि नॉन इफेक्टिव्ह काय. ओके, सो ह्युमन टच बॅलन्स मध्ये काय बोलतात की जी टेक्नॉलॉजी आहे त्या ठिकाणी तुम्हाला लर्न करणार. आता हाय टेक्नॉलॉजी असेल तर आपण हाय लर्निंग करणार ना. 3D ॲनिमेशन्सने आपण खूप काय बघू शकतो. जर का आपल्याकडे प्रोजेक्टरच नाही तर आपण बघू शकतो का 3D ॲनिमेशन म्हणजे काय, तुम्हाला माहिती पण नसणार 3D ॲनिमेशन म्हणजे काय. ओके, सो त्या ठिकाणी खूप हेल्पफुल होणार फॉर तुमच्या स्किलमध्ये इम्प्रुव्हमेंटेशनसाठी. फ्युचर ट्रेंड्स इन द एज्युकेशन मध्ये काय काय माहिती का. AI ड्रायव्हन फॉर द पर्सनलायझेशन्स म्हणजे काय, तुम्ही AI सुद्धा आपण रोबोटिक बनवून सर्जरी करू शकतो. आपल्या या मुंबईमध्ये हॉस्पिटल्स आहे, कोणतं हॉस्पिटल, लीलावती, त्या ठिकाणी डायरेक्टली रोबोटिक सर्जरी करतात माहिती आहे, रोबोटिक सर्जरी. ओके, सो असं AI ड्रायव्हन पर्सनलायझेशन्स आपण करू शकतो. त्यानंतर आहे टेल नर्सिंग एक्सपॅन्शन म्हणजे काय, जे पण आपलं मॉनिटरिंग असेल, पेशंट मॉनिटरिंग, अदर कंट्रीजमध्ये पेशंट मॉनिटरिंग कशी करतात डायरेक्टली वॉर्डच्या बाहेर राहून. आता मी या ठिकाणी बसलेलं तर मी पेशंटची मॉनिटरिंग करणार कसं, डिजिटलायझेशनमुळे, की पेशंटला मी पुट करणार की पेशंटला मेडिकेशन आज ही आहेत, मी घर बसल्या सुद्धा पेशंटला ट्रीटमेंट प्रोव्हाइड करू शकतो. एवढं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडे आलेली आहे. 3D प्रिंटिंग इंटरॅक्शन्स सगळ्यांना माहिती आहे. 3D ॲनिमेशन्स असेल, 3D प्रिंटिंग असेल, त्या ठिकाणी काय होणार की तुम्हाला प्रॉपरली झूम करून तो ऑब्जेक्ट असेल, तो पार्ट असेल बॉडी ऑर्गनचा, तो त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटू शकतो. एम्बॅरेसिंग एव्हिडन्स टू द ट्रान्सफॉर्मिंग नर्सिंग एज्युकेशनमध्ये इसेन्शियल एज्युकेशन टूल्स कोणते कोणते असतात फॉर द सप्लिमेंट करणार फॉर तुम्हाला काय एव्हिडन्स. ओके, कोणते कोणते कशामध्ये, फंडामेंटल कंपाऊंड असेल, कॉम्प्रेहेन्सिव्ह नर्सिंग असेल एज्युकेशनमध्ये. ओके, बोथ कम्युनिकेशनसाठी आणि क्लिनिकलसाठी. ओके, आता या ठिकाणी फंडामेंटल ऑफ नर्सिंग तुम्हाला सब्जेक्ट आहे हा, तुम्हाला यामध्ये तुम्हाला थेरी पण आहे आणि क्लिनिकल्स पण आहे. मग तुम्ही थेरी शिकणार, मगच काय करणार, क्लिनिकलमध्ये अप्लाय करणार. क्लिनिकल प्रिपेअर्डनेस म्हणजे काय, ज्या टेक्नॉलॉजी असतात फॉर द प्रिपेअर करण्यासाठी. ओके, जे पण हेल्थ केअर एन्व्हायरमेंट सेक्टर असतात ना त्या ठिकाणी आपण हे यूज करतो. ओके, मग तुम्हाला लाईक डमी असेल, आपला डमी सुद्धा हा एव्हिडचा पार्ट आहे. डमीमध्ये आपण एक्सपेरिमेंट करून डायरेक्टली हॉस्पिटलायझेशनमध्ये प्रॅक्टिस करू शकतो. बेटर पेशंट्स आउटकम्स इन्व्हेस्टिंग इन द एज्युकेशनल टेक्नॉलॉजी डायरेक्टली टू द ट्रान्सलेट टू द इम्प्रूव्ह द हेल्थ केअर क्वालिटी, पेशंट सेफ्टी अँड द मोर इफेक्टिव्ह नर्सिंग केअर डिलिव्हरी. आता या ठिकाणी बघा, ज्यावेळेला आपण हॉस्पिटलमध्ये वर्क करणार, आपल्याकडे डिजिटलायझेशन असलं तर आपल्याला काय होणार, अलाराम वाजणार, पेशंट रिंग वाजवणार, अलाराम वाजवणार, म्हणजे काय की पेशंटला एमर्जन्सी कंडिशन आलेली आहे काहीतरी. ओके, किंवा पेशंट सुद्धा सांगू शकतो की मला काहीतरी होत आहे. सो त्या ठिकाणी तुम्हाला काय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये हेल्प होणार फॉर द पेशंट सेफ्टीसाठी. त्यानंतर आहे द फ्युचर इज नाव बाय embarrassing the audio visual aids in the educational technology. We are not just teaching nursing, we are shaping the future of the healthcare itself. म्हणजे काय की आपण फक्त नर्सिंग ही शिकवत नाही, आपल्याला काय करायचं आहे, फ्युचर ऑफ नर्सेसचा पण आहे आणि नर्सिंग हेल्थ केअरचा पण आहे. ओके, तर आपल्याला ह्या गोष्टी करावं लागणार आहेत. म्हणजे काय टेक्नॉलॉजी आपल्याला यूज करावं लागणार आहे. अगोदर तुम्हाला माहिती आहे बीपी ॲपॅरेटस फक्त नॉर्मल होतं, मॅन्युअल, आता डिजिटलाइज सुद्धा आलेलं आहे. म्हणजे काय, डिजिटल तुम्ही बीपी मॉनिटरिंग करू शकता. जो पेशंट नॉन प्रोफेशनल म्हणजे नॉन हेल्थ केअर प्रोफेशनल म्हणला असला तो सुद्धा आज बीपी मेजर करू शकतो त्याची स्वतःची. ओके, म्हणजे काय, डिजिटलायझेशन्स म्हणजे त्यामध्ये काय येणार, ऑडिओ व्हिज्युअल हेड्समध्ये इम्पॉर्टन्स आहे. ओके, समजलं सगळ्यांना. आज आपण बघितलं AV हेड्स आणि त्याचे टाइप्स. ओके, थँक्यू सो मच फॉर युअर